मंडळी नमस्कार, मी राम शेतशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, आज दिनांक आहे 17 मार्च 2026. मंगळवेढा भागातील सोलापूर रोडला मी आता सध्या उभा आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता कडब्याचं सीझन चालू झालेलं आहे. गेल्या वेळेसपेक्षा कडबा यंदा जरा कमी आहे आणि हरभऱ्याची लागवड जास्त प्रमाणात झालेली आहे. कडब्याचं सीझन कमीत कमी 1.5 ते 1 महिनाभर चालेल आणि आपण शेतशिवार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून ग्राउंड रिपोर्ट करून कडबा कसा शेकडा आहे, ज्वारी कुठली जातीला येते, हरभऱ्याचे काय भाव चालू आहेत मंगळवेढा भागातील, तर आपण या चॅनलच्या माध्यमातून ग्राउंड रिपोर्ट करून माहिती देणार आहे. चला तर मग मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मालक तुमचं नाव सांगा. रावसाहेब पांडुरंग बसले. बरं, आपला पत्ता कुठला? मंगळवेढा. बरं, आपण हे रानात आणलेलं आहे का? हा, रानात. बरं ठीक आहे. आपण शेतकरी की व्यापारी? व्यापारी. व्यापारी का? बरं, कसा शेकडा देता काय? जागेवर 2500 देतो. जागेवर 2500. समजा सोलापूरला पोचकर झालं, कुठं बाहेर गावाला अजून पोचकर झालं, कशी रेट असते? भाडं लागतं. भाडं लागते म्हणजे किलोमीटरवर असते का? 6 किलोमीटर. तरी कुठवर गेलेला आहे आपला कडबा पोच केलेला आहे आपण? सांगोला तालुका, पंढरपूर तालुका, बर मवळ तालुका, बर. या 3 तालुक्यात माल जातो. माल जातोय आपला. आता गाडी स्वतःचीच आहे आपली. हा, स्वतः. साधारण किती बसते त्यात कडबा काय? त्यात आता सध्या 1200 टाकले. 1200 टाकलेलं हा. आहे. बसतोय किती? बसतोय 1600. 1600 बसतोय. बरं, गेल्या वेळेसपेक्षा यंदा कडबा जास्त आहे का कमी आहे? कमी आहे. कमी कमी आहे. काय कारण हो? कारण म्हणजे करडा हरभरा केला दर नसल्यामुळे. बरं, म्हणजे हरभरा जास्त प्रमाणात झालेला आहे. बरं ठीक आहे, चालते. आपल्या इकडे ज्वारीचे रेट काय चालू आहेत काय? आता सध्या 4000 5000 रुपये. 4 ते 5000. बरं, कुठली आहे? जातीला कुठली आहे ती? मालदांडी दिशी. मालदांडी देशी. बरं, आता आपण काय रेट सांगितली होती कडब्याची? आता हे चालवला 2500 बरं, जागेवरनं. जागेवर. बरं, आणि समजा एखादा जर आला कोण शेतकरी स्वतःचं वाहन घेऊन, त्या आकड्यात काय जर तुम्ही कमी जास्त करचालच की? होईल 150 इकडे तिकडे होईल. बरं ठीक आहे, चालतंय. बरं, आपलं वाहन कुठलं आहे? ट्रॅक्टर आहे. ट्रॅक्टर आहे का? बरं ठीक आहे, स्वतःच आहे ट्रॅक्टर. स्वतः. बरं ठीक आहे, मला मोबाईल नंबर द्या आपला. 72 62 72 62 04 04 31 31 83. 83. बरं ठीक आहे, चालतंय. साधारण एका पिंडीमध्ये किती वजन भरते तुमच्या माहितीनं? 2-2.5 किलो. 2-2.5 किलो भरते. आता साधारण किती महिने चालू राहील सीझन ही? 1 महिनाभर चालतो. 1 महिनाभर चालतील. 1 महिना. बरं ठीक आहे. आणि कुठल्या जनावरांसाठी उपयुक्त आहे कडबा काय? सगळ्याला चालतो. सगळ्यालाच चालते. म्हणजे दुधात वगैरे वाढ काय, फॅटमध्ये? काय काय बदल. सगळ्याला चालते. दुधात पण वाढ होती, फॅटमध्ये पण चांगल्या पद्धतीनं फॅट वाढते. हा. बरं ठीक आहे. मालकांचा मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. व्यापारी ती, तर ज्यांना कोणाला गरजूवंतांना जर कडबा घ्यायचा झाला, 1 महिनाभर सीझन चालेल, तर मी मालकांचा नंबर दिलेला आहे. आपण डायरेक्ट त्यांना फोन करू शकता. ठीक आहे. मालक आपलं पहिल्यांदा नाव सांगा. मारुती तात्या वाकडे. बरं, आपला पत्ता कुठला? मंगळवेढा, हां. खंडोबा गल्ली. बरं, मंगळवेढा खंडोबा गल्ली. आपण आता या तुमच्या रानात थांबलेलो आहे. टोटल रान किती आहे तुमचं? 5.25 एकर. 5.25 एकर आहे. मग 5.25 एकरामध्ये नुसता कडबाच लावला होता का दुसरं काय अजून? कडबा नाही, हां. हरभरा लावला होता. हरभरा. हरभऱ्यात हिरवाड म्हणून बी टाकली होतं. बरं काय थोडं पाऊस उशिरा झालता, बरं पेरता आलं नाही म्हणून काय ज्वारी थोडी पेलती 1/2 एकर. बरं बरं बरं. हरभरा किती निघालाय काय? हरभरा 34 ठिकी निघाली. 34. साधारण म्हणजे 22-23 क्विंटल झालं. 22-23 क्विंटल झालेलं आहे. आणि कडबा? कडबा हिरवाडन ते सगळं धरून हां, 1000 पेंड्या निघाल्या. 1000 पेंड्या निघाल्या. हो. हा कडबा काढताना तुम्ही मुळासहितच काढता का? हा, मुळात ह्याचं वैशिष्ट्य काय हो मुळासहित काढल्याचं? मुळात आता आड्याला बोललं जातंय बर की मुळ्या ज्या आहेत त्या गोड असते त्यामध्ये. बर बर बर. त्याच्यात म्हणजे आपलं ताजेपणा राहतो त्याचा आणि हां. कडबा व्यवस्थित राहतो का? व्यवस्थित राहतो. मुळ्या जर काढल्या तर कडबा पोकळ होतो. बर बर. मुळ्या जर तशाच राहिल्या हा, तर कडबा हाय असा राहतो नेहमी. हाय असा राहतो. हा. साधारण आता तुमच्या डोक्याच्या वर गेलेला आहे हा कडबा. हा. तरी किती फूट असेल अंदाजे? हे 6.5 फूट असेल. 6.5 फूट असेल का? एका पिंडीमध्ये साधारण किती कांडे असतील? एक 25 भर असतील, 20-25. 20 ते 25 अंदाज आहे तुमचा. आणि वजन किती भरेल काय? 3-3.5 किलो भरेल. 3 ते 3.5 किलो भरेल. मग कसा शेकडा आहे काय तरी? हे तर आता लोक बोलली जाते ती. हा, तरी 23,000 म्हणते 1000 पेंडीला, बर कोण 24 म्हणते, कोण 25 म्हणते. बर. आणि काय जे अनेक सुद्धा कडब्यावर बघून बी राहते. तर बा हा हा हा. जर चांगला कडबा उंची पुरा
10 फुटाचा असेल, हां पेंडी जरा बरी असली तर त्याचे दर वाढणारच. बर 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 ठीक आहे. मग आपला टोटल 1000 कडबा निघालेला आहे. हा. बर तरी जागेवर रेट तुम्ही सांगितलेत आत्ता 2500 जागेवर, 2300. हो. बर आणि समजा पोच करायची रेट कशी असते? समजा सोलापूरला पोच करायचं झालं किंवा मंगळवेढ्याला आपलं जर काय पोच द्या. करायचं म्हणलं तर का ते ट्रकचं भाडं आलं, बर बर गाडी बर म्हणजे भरणावर आले. वाहन तुमचं वगैरे काय आहे का? नाही आमचं नाही का? म्हणजे त्याच माणसांचं काय असेल ते असेल. त्यांचं काय असेल ते त्यांनी हा. त्यांनी घेऊनच म्हणजे वाहतूक करायची त्यांची त्यांनी. बर त्यांनी घेऊनच वाहतूक करायची. कुठला आहे तो जातीला हा कडबा काय? मालदांडी म्हणून आपण लावला, मालदांडी. पण नेमकं काय माहित आहे आता. हा बर 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 ज्वारी मंगळवेढा हा ज्वारीसाठी प्रसिद्ध आहे. ज्वारीचे काय रेट आहेत आपल्यापाशी? 5,000 6,000 पर्यंत आहेत. बर म्हणजे ज्वारी बघून पण आहे का? बघून बर ज्वारी बघून पण रेट आहेत म्हणते. बरं ठीक आहे. हा कुठल्या कुठल्या गुरांसाठी कडबा उपयुक्त आहे हो? म्हणजे काय फायदे काय आहेत असे गुरांसाठी? गुरं म्हणजे कुठलीही गुरं खाऊ शकते. बर बर आता बारीक कुट्टी केल्यानंतर हां जर्सी असू द्या, मसरा असू द्या, बर शेळ्याला सुद्धा ठेवलं तर ती खाऊ शकते त्या. बर म्हणजे अमक्याच जनावरांसाठी असं काय नाही. नाही नाही बर बर म्हणजे फायदे काय? दुधात वगैरे वाढ वगैरे काय होत असते का जर काय? हिरवा चारा हां आणि वाळला चारा जर मिळून घातला हा. थोडा थोडा, बर तर दूध बी वाढतंय, जनावर शाबूत राहते. बर 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 काय ह्या आणि त्याचा म्हणजे आजपर्यंत म्हणजे वाळला कडबाच लोक घालत होती. बर 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 आताच म्हणजे हिरवा व्हायला लागलाय किंवा झालाय हां या हां 10-15 वर्षात. तर आधी पूर्वी वाळलाच असायचा. वाढलाच असायचा. बरं ठीक. गेल्या वेळेसपेक्षा यंदा कडबा जास्त आहे का कमी आहे? कसं काय? कमी आहे कमी आहे. कमी आहे का? कशामुळं कारण काय त्याला? पाऊस उशीरपर्यंत राहिला होता. बरं त्यामुळं, हां मग ज्वारी पेरावं का हरभरा पेरावं का करडे पेरावं असं शेतकऱ्याचं झालं. बर आणि ती होत असताना उशीर झाल्यानंतर हरभरा लोकांनी पेरला, बर काय लोकांनी करडे पेरलं बर आणि ज्वारी धाडच करून पेरलं. काय असते काय काय वेळेला ज्वारी पेरली, हां मग चांगली येते, उंची येते, बर फुलोरत येते न त्याला हे लागत नाही, ज्वारी भरत नाही. ज्वारी भरत. म्हणून लोकांनी म्हणजे ज्वारी कमी केली. बर म्हणजे ज्वारी कमी केली. हं. बर ठीक आहे. हरभऱ्याची काय कशी रेट आहेत काय? हरभरा सुरुवातीला चांगला होता, बर 5,800 5,500. बर जसं जसं ज्वारी म्हणजे हरभऱ्याची जादा खळी होईल, हं. माल अडतीवर जादा येईल, तसा दर कमी पडत गेला. 5,200 राहिला, 5,000 2 म्हणजे 48 रुपये राहिला. बर असं दर आहे सध्या. बर बर ठीक आहे. आता सध्या आपल्या रानातला काय कडबा द्यायचा आहे का? हा द्यायचं आहे की जरा आले तर, दर चांगला आला तर? आला तर. बरं ठीक. नसेल तर आपलीच बी जनावर आहे ती बर 7-8. 7-8 जनावर हां, आहेत. जर्शी आहेत त्यामुळं का? जर्सी आहे ते, मसरा आहे ते, खिलार आहे. बर 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 मग 8-10 जनावर आहे ते आपले बी. बर बर मग आपण बी हे सगळे घेतलं आम हे नेऊन ठेवलेले आहे. बर बर आणि आपले थोडं म्हणजे बागायत बी आहे. बर तर घासगावात एक अर्धा एकर आहे, आणि होंडी टाकली एक अर्धा एकर पण. बर हे सगळं चालूच आहे काय. बर आता सध्या नुसतं कडबाच द्यायचा का हरभरा बी काय द्यायचा आहे? मागणी आली तर बरा गेला त्याच वेळेला, गेलेला आहे का? अडतीवर बर दिला त्याच वेळेला. बर बर का दिला तर हरभरा ठेवून चालत नाही, त्याला लगे भोंग होते. बर 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 हे महिनाभर राहिला आणि जर तुम्ही आपण काय नाही त्याची व्यवस्था केली हां तर भोंग झालं तर होते. लई तोटा होतोय. बर कसं दिलं आडतीला काय? 5,500 रुपये. 5,500 रुपयानं दिलेले. बरं ठीक आहे चालते. मला तुमचा मोबाईल नंबर द्या असला तर. 7350 7350 78 78 9955. 9955. शेतकरी मित्रांनो, मालकांनी या कडब्याची माहिती थोडक्यात दिलेली आहे, हरभरा आणि कडबा. तर ज्यांना कोणाला कडबा घ्यायचा झाला, मी मालकांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, आपण ह्यांना फोन करू शकता. दर जर चांगला व्यवस्थित आला तर ह्यांनी कडबा देऊन टाकतो म्हणलेले आहेत. ठीक आहे. मालक आपलं नाव सांगा पूर्ण. राजेंद्र शिवाजी हजारे. राजेंद्र शिवाजी हजारे. हजारे. बरं आपला पत्ता कुठला? हनुमानी गल्ली मंगळवेढा. कोनमानी गल्ली मंगळवेढा. हा. बरं आता कडब्याचं सीझन चालू आहे, हा. आपण तुमच्या रानात थांबलेलो आहे. टोटल रान किती आहे आपलं? 4 एकर आहे. 4 एकर. 4 एकरमध्ये किती कडबा झाला? ज्वारी किती झाली? 27 कडबा झाला बरं आणि ज्वारी 46 ठिके झाली. 46 ठिके झालेली आहे ज्वारी. हा. ज्वारी कुठली आहे जातीला काय? जिशे देशी फक्त? मालदांडी. देशी मालदांडी. ज्वारी घरी खायसाठी केली का विक्रीसाठी पण काय? घरी पण घरी जर खाऊन जर राहिली विकणार आहे. बरं तरी ज्वारीची काय रेट आहेत काय? 4, 4.5 ते 5,000. 4, 4.5 ते 5,000 पर्यंत जाते हो. काय? गेलेली नाही जाते. जाते आज. बरं ठीक आहे. कडब्याची काय रेट सांगताय काय?
कडवे 27 ते 25 ते 27 28 पर्यंत बरं जागेवरनं. जागेवर आळा बघून बरं आळा बघून. बरं ठीक आहे. कसं आहे पाण्यावरचा आहे कडबा का बिन पाण्याचा आहे कसं? पावसाळी बी- पाण्यावर पावसाळी पाण्यावरचा आहे. गेल्या वेळेसपेक्षा यंदा कडबा जास्त आहे का कमी आहे? कमी आहे कडवे कशामुळं काय कारण? कारण मजुरी परवडत नाही, बरं ज्वारी दर पण कमी होते, बरं. त्यामुळे परवडत. लागवड काय कुठल्या जास्त झालेली पिकाची? हरभरा जास्त हरभरा जास्त झालेला आहे. आपण काय हरभरा केलता का? केलता हरभरा. किती केलता काय? 10 एकर गेलता. 10 एकरमध्ये हरभरा केलता? 10 एकर. किती निघाला काय? 77 क्विंटल 77 क्विंटल निघाला. साधारण किती पोती? 77 क्विंटल 77 क्विंटल निघाला. बरं ठीक आहे चला असू द्या. त्या हरभऱ्याची काय रेट आहेत काय? हरभरे आता सध्या तरी 52 54 52? 5000 मी एकला 56,000 आहे. 56,000 विकलाय. सगळं टोटल दिला का? 5600 क्विंटल 5600 क्विंटल विकलेलं आहे. बरं ठीक आहे. म्हणजे सगळाच विकला काय शिल्लक ठेवला नाही? बरं ठीक आहे चालतंय. साधारण आता ही पेंडी तुमच्या बरोबरीलाच दिसते. हां. किती फूट आहे काय? 12-13 फूट आहे. 12 ते 13 फूट आहे का? बरं ठीक आहे. हा कडबा मुळासहितच काढलेला आहे हो. हा, मग ह्याचे ते- काय वैशिष्ट्य काय म्हणजे? कारण खायला पण चांगलं राहतं बरं आणि ज्ञानाला पण व्यवस्थित दिसतं. बरं खायला पण चांगला चवीला राहतो. आणि ज्ञानाला पण व्यवस्थित दिसतं मुळकात. बरं म्हणजे कडबा जर मुळासहित काढला तर व्यवस्थित पण राहतोय का? व्यवस्थित पण राहतं. बरं ठीक आहे. कुठल्या जनावरांसाठी उपयुक्त आहे हा कडबा काय? कोण जनावरांसाठी बरं. घरच्या असू द्या म्हैस असू द्या बरं त्यांच्या दुधात फॅटमध्ये काय वाढ होत असते? होणार 50-100%. बरं दुधात आणि फॅटमध्ये पण 100% वाढ होणार. बरं ठीक आहे. आपल्याकडे काय वाहन वगैरे काय आहे का पोच करायचं झालं तर काय? नाही वाहन. नाही का? म्हणजे जागेवरूनच कोणाला जर घ्यायचं झालं तर तुम्ही ती रेट मागा सांगितली त्या रेटमध्ये देणार. या रेटमध्ये काय तर चढ उतार करचाल की? जात वडीकडे जाऊन होणार. बरं शेतकरींना आपण. हा, शेत. बरं ठीक आहे. मला मोबाईल नंबर द्या आपला असला तर. 99 9970 44 44 99 9970 मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. अशा पद्धतीनं कडबा असेल, ज्वारी असेल किंवा हरभरा असेल या मालकांनी थोडक्यात माहिती दिलेली आहेत. शेतकरी ती आणि कडब्याची काय रेट आहेत, ज्वारीची काय रेट आहेत आणि हरभरा तर काहींनी दिलाच म्हणतात आणि हरभऱ्याचे रेट पण तिने सांगितलेले आहेत. तर ज्यांना कोणाला असा कडबा गुरांसाठी घ्यायचा झाला मी मालकांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, आपण ह्यांना फोन करू शकता. ठीक आहे. आता कडब्या सीझन अजून किती महिने चालू आहे साधारण? अजून एक महिना 1.5 महिना आहे. महिना ते 1.5 महिना अवघा राहील. म्हणजे सीझन संपलं आता. बरं संपतच आलं. सीझन संपलं. बरं ठीक आहे चालेल. मालक आपलं नाव सांगा. माझं नाव राचप्पा बसवंत दसाणे. बरं आपला पत्ता कुठला? मी राहणार मुंडेवाडी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर. बरं आता या रानात आपण थांबलेलो आहे. बरं. टोटल किती कडबा निघाला आपला काय? आता निघाला 2200 2200. 5 एकर रान. 5 एकर रान आहे, 2200 कडबा निघालाय. बरं ठीक आहे चालतंय. गेल्या वेळेसपेक्षा यंदा कडबा जरा कमी आहे का जास्त आहे? कमी कमी आहे का? कशामुळे? हरभऱ्याची लागवड जादा झाल्यामुळं बरं कडबा कमी आहे. कमी. बरं ठीक आहे. तरी हरभरा काय आपण पेरलेला आहे का रानात? हा पेरला होता ही पुढलं रान हरभरा. बरं किती निघालाय हरभरा काय? बघा ते 3 एकरात हां 21 टिके हरभरा. 3 एकरात 21 हरभरा निघालेला आहे. बरं हरभरा काय दिलाय का ठेवलाय? दिलाय. दिलाय. विकला का? एकला 5200 रुपयाने विकला. 5200 5200 रुपयाने विकलेलं आहे. बरं क्विंटलनं 5200. बरं ठीक आहे चालतंय. आता हे साधारण कडबा आपण मुळ्यापासूनच काढलेला आहे होय. काय? म्हणजे मी जसं बघतोय ना आता तसं सगळ्या मुळ्यापासूनच कडबा काढलेला आहे. काय याचे फायदे काय हो? फायदा म्हणजे मुळी असली ना हां कडबा सुरक्षित राहतो आणि तोडून जर काढला बरं तर त्याला आब लागते. बरं आणि चव पण राहते व्यवस्थित. बरं ठीक आहे. त्याच्यामुळे मुळी सगळं काढा. बरं ठीक आहे. साधारण किती एका पेंडीमध्ये काड्या किती असतील तुमच्या माहितीनं? 20 ते 22 काढी असते. 20 ते 22. वजन किती भरेल एका पेंडीत साधारण? एका पेंडीचं कमीत कमी 2 किलो वजन. 2. 2 बरं ते 2.5 किलो. 2 ते 2.5 किलो. ह्या कुठल्या जनावरांसाठी उपयुक्त आहे हा कडबा काय? सगळ्या जणांना म्हैस, हां गाय, बरं जर्सी गाय, बरं शेणाला बारीक करून घातलं तरी चालतंय, मेंढराला बारीक करून घातलं तरी चालतं. बरं. आता दुधावरले जे जनावर आहेत हां. म्हणजे जर्सी गाय म्हणा किंवा म्हैस म्हणा हो. ह्यांना काय फायदा होतो? दुधात वाढ वगैरे दुधात काय? वाढ होते हां आणि दुधाला फॅट बसते एखादी. फॅट पण बसतो. बरं ठीक आहे चालते. बघून घ्या चालते. आता साधारण आपला कडबा दिलेला आहे का काय शिल्लक आहे? द्यायचं आहे का? कसे रेट आहेत शेकड्याचे काय? 22,000 ते 25,000 हजारी रेट आहे जागेवरून. जागेवर. बरं ठीक आहे चालते. तुम्ही बघून घ्या. अशा पद्धतीनं या मालकांनी रेट सांगितले. या आकड्यामध्ये काय तर कमी जास्त करचाल का? खर्चाला होतंय. गिराईक कसं भेटेल तसं. बरं 22चं 23चं जाईल, 22चं 21,000 येईल. त्याचं काम ठीक आहे. मंगळवेढा हा ज्वारीसाठी प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध आहे. ज्वारीचे काय रेट आहेत? सध्या ज्वारीचे रेट 4 ते 4,500 रुपये क्विंटल. 4 ते 4,500 क्विंटलनं जाते. आणि 16 पायली जर माप म्हणलं हां 5.5 पावणे 5.
आता आपण तुमच्या शिवारीतली ही जी ज्वारी आहे होय. ही कुठली जात आहे ही जी काय ही मालदांडी मालदांडी माल- मालदांडी जास्त लावते तो लोक मी मालदांडीला ज्वारीच्या भाकरीला बी चव असते बर आणि कडबा बी चविष्ट त्या कडब्याची गोडी जात नाही. गोडी जात नाही बरं ठीक आहे चालते तुम्ही बघून घ्या मला आपला मोबाईल नंबर वगैरे काय आहे का मोबाईल वापरतच नाही बरं. शेतकऱ्याचं. बरं मोबाईल काय आपण तुम्ही वापरत नाही मंगळवेढा भागातले मुंडेवाडी जे रहिवासी असतील शेतकरी त्यांच्या या भागातली हे रेट आहेत कडब्याची आणि ज्वारीची तरी हरभरा कसा गेला म्हणलं 52 म्हणजे 5200 क्विंटल ठीक आहे चालते म्हणजे यंदा हरभरा जास्त लागवड झालेली आहे का यंदा भयंकर पावसामुळं हां इतकी शेतकऱ्याची नुकसान झालेली आता बोलायचं नाही ते काय बरं परंतु हरभऱ्याचं पिकं जादा झाली म्हणजे काय ज्वारीचा हंगाम समजा बरं बरं मग म्हणून काही लोकांनी ज्वारी पेरलीची ज्वारी बी आली हां हरभरा बी झाला बरं पण यंदा साल पीक साल नाही बरं बरं शेतकऱ्यांना तोट्यात आहे. तोट्यात रोजंदारी लय बरं बरं एक बाई 400 रुपये शेकडा मोडायला घेतले ती पेंडी बघा बरं एक बाई रोज कमीत कमी 300-400 कड मोडत बरं 1600 रुपये आणि नेणं अन्न शेतकऱ्याकडे बरं नेणं अन्न शेतकऱ्याकडे शेतकऱ्याकडे आणि त्याच्या बिसलेली अजून बरं हा, आणि हा कडबा कसा आहे पावसावरचा का बिन पाण्याचा आहे कसा? पावसावर बरं बागायत दिसते का तुम्हाला बरं बरं पावसाच्या जेव्हा आमची मंगळवेढा सेवा बरं बरं ठीक आहे काय चालतंय. बाग आहे थोडा बागायचा हां पण ती स्वयंभू करून त्यांची त्यांनी करते नाही तर आमचं हे सगळं असं बरं ठीक आहे मालकांनी माहिती दिलेली आहे आधी चांगल्या पद्धतीनं फक्त यांच्याकडे मोबाईल नंबर नसल्यामुळे संपर्क काय आपल्याला करता येणार नाही आणि काय दर आहेत कडव्याची ज्वारीची म्हणा किंवा हरभऱ्याची या मालकांनी थोडक्यात सांगितलेलं आहे ठीक